हे आळणी, हा रस्सा, ही भाकरी, कांदा लिंबू. सो गाईज परत हा ब्लॉग घेऊन आलोय आपण. आणि कुठे चाललोय ते तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्ही ते बघितलं असेल कुठे चाललोय आपण चाललोय जगदंबला. आणि चाललोय फक्त जेवायला. म्हणजे खाण्याची किती शौकीन असतात माणसं तेव्हा, की जेवायला फक्त आम्ही 104 किलोमीटर चाललोय फक्त जेवायला. जेवणार आणि परत रिटर्न येणार. पण आम्ही असं होप करतो की ते वर्थ असावा आमच्या पैशाला आणि आमच्या टाईमला. कारण आम्ही चाललोय 1 तासाच्या जेवणासाठी 4 तास ट्रॅव्हल करून. आणि 4 तास येऊन जाऊन म्हणजे झाले 8 तास. 8 तास ट्रॅव्हल करणार फक्त एका तासासाठी. सो चला बघूया आता कसं काय वगैरे टेस्ट वगैरे आणि कसा होतो एक्सपिरियन्स. सो चला आता ड्राईव्ह करतोय. निघालोय आम्ही ऑलरेडी, कारण आपल्याला परत लवकर पण घरी यायचं आहे. चला. आणि घरी सांगितलं नाही कोणीच, फक्त सांगितलं की जेवायला चाललोय. कुठे ते सांगितलं नाही आहे. मी खोटं नाही बोललोय पण आणि खरं पण नाही बोललोय. सो चला आता ब्लॉग पकडेल तेव्हा समजेल घरी. तेव्हाच तेव्हा जाऊन आल्यानंतर काय विषय नसतो. स्टॉप टूर स्टेशन. चला जायचं आहे. जायचं. अजय तू काय खाणार आहेस? किती मटण खाणार? सो आपण निघालेलो 7-5:30ला आणि आता वाजत 9 आणि आपण पोचलो आता जगदंबाच्या पार्किंगमध्ये. चालतोय आता. आणि एक काय सांगू तर वास इथपर्यंत येतो हे एक तर आहे. हो चला जस्ट पोचलोय आणि वासामुळे थांबवत नाही. काय म्हणतंय तुझा विषय? अरे स्मेलने भूक वाढली अजून. सो चला ऑर्डर देतो लवकर. मावा खायची सवय काय सुटत नाही आधीच. प्लेट आलेले आहेत, बाकीचं कुठं आहे? वेर इज द मेन मटेरियल गाईज. सुरुवात झालेली आहे. चालू पहिला गडी बाद पहिला व्हेज वाल्यासाठी एका ठेवलंय. सुंदर कोबुलच्या तोंडाला पाणी. चला मटण आलेलं आहे. इकडे आहे चिकन आणि इकडे आहे परत एक मटण. आणि यांची तोंड बघा. हे खाणार आहे व्हेज. हां ठेवा ठेवा ठेवा. करी नाही बाई भाकरी मोठी नाही गेली. बापरे थोडीशी छोटी भाकरी आहे. एका भाकरीत खा म्हणजे एवढंच भाकरी आहे. काय लाज आहे असं का बघतोयस? खाता येत नाही का तुला? सांगू जरा डोळे बंद कर. सुंदर सुंदर. सेक्सी. चला आता मी खाऊन घेतो. हे आळणी, हा रस्सा, ही भाकरी, कांदा लिंबू. मंडे आहे त्याला समजून घ्या, कारण आपण नंतर गर्दी भेटणार नाही. चालू करून मला आवडत नाही आता. काय काही त्यांचं बघा हे काय मागवलं. हा वांग्याचं भरीत नाही, वांग्याचं भरीत काय बैंगन मसाला आणि शेवभाजी. वाईट खूप वाईट. असो प्रत्येकाची वेळ येते. आजची वेळ कधी येते म्हणजे माहीत नाही. नॉनव्हेज कधी ती पण असं वाळला भाई. बाप चेष्टा नाही करत काहीच. खरंच बाप आवडलं मला. वर तर एवढं लांब आहे ना. हे आळणी राईस गाईस. बाप आता खातोय आपण. टेस्ट करतोय आळणी राईसचा पहिला बाईट. बाप लय भारी आहे. खूप डेंजर आहे.
मी परत परत येऊ शकतो एवढं ट्रॅव्हल करून त्या घाणेरड्या रोडवर ना एवढं लागलं जेवण. चला बस करूया आता, जरा मला खाऊ द्या, खाल्ल्यानंतर रिव्ह्यू देतो मी परत. तर भेटलं असेल कसं वाटलं जेवण येतं. उत्तर समजलं का काय आहे कसं आहे जेवण. जरा खाऊ द्या. खूपच सुंदर. पोट भरले मन भरत नाही. हा सगळ्यांचं झालं तरी प्रफुल्ल काही थांबत नाही. बुक्का वाढायचं ठरवलं की बुक्का वाढायचं. नाद करायचा नाही. खरंच जेवण एवढं सुंदर आहे ना, काही कळतच नाही. म्हणजे असं वाटतं पोट भरले पण असं वाटतं जरासं अजून खावं रे, जरासं खावं. पोट भरतं मन नाही भरत. गाईज जस्ट आलोय बाहेर. काय रील काढली काय रे वर टोटली 100% तास परत येऊन जाऊन टोटली वर्थ आहे. आणि अजिबात ओव्हर हाईप नाही गाईज. खरंच ती या गोष्टीची एवढी बाप आहे ती गोष्ट. नो स्पॉन्सर. स्पॉन्सर तर नाहीच आहे बाई. चिम्मा स्पॉन्सर असलं तरी एवढा लांब नसतो आलो. हा ना. 3 तास जाऊन स्पॉन्सरची गरजच नाही यांना ॲक्च्युली. एवढं भारी आहे. खूप बाप. चालेल गाईज आता आम्ही डेझर्टमध्ये काय करतोय, मावा जिलेबी. सो हा घे ना, मावा जिलेबी. मावा जिलेबी. मावा इकडे जिलेबी इकडे. वा वा. मावा जिलेबी चौथ्यांदा खाताना जेवला नाही आहे पोरगा, पण मावा जिलेबी खाताय. वेस्ट आम्ही ट्राय नाही केलं त्याच्यामुळे आम्ही काय बोलत नाही, रिव्ह्यू देत नाही काय कसं. टोटली व्हायरल आहे. काय म्हणतं काय गुलाबजाम टाईप असतो. काही जर आलात तर तुम्ही मस्ट ट्राय. आला तर नक्की खाऊन बघायचं. आता वाजले 9:49. आम्ही घरातून निघालो आहे. तुम्हाला जर माहिती असेल सकाळी 5 म्हणजे घरातून संध्याकाळी आम्ही 5 वाजता निघालो आहे. बट आम्हाला घरातनं सांगितलं घरातल्यानं की 5 वाजता निघालो आहे. आम्हाला निघता 6 वाजले. आणि रोड तुम्ही बघितला असेल तर एवढा प्रचंड घाणेरडा रोड आहे. त्याच्यामुळे आम्हाला इथे यायला वाजले 9, जेवायला वाजले 10. आता आम्ही निघू इथून. आम्ही ठरवलं होतं की 10-11पर्यंत आम्ही मॅक्स घरात पोहोचू. आम्ही 10-11 वाजले तरी आम्ही इथेच आहोत. सो विचार करू शकता. आणि आमची फाटले कारण आम्ही घरी नाही सांगितलं आहे. आम्ही फक्त बोललो की आम्ही जेवायला बोललो, पण कुठे ते सांगितलं नाही आहे. आम्ही खोटं बोललो नाही, अजिबात खोटं बोललो नाही. आम्ही फक्त बोललो जेवायला झालो. कुठे ते त्यांनी विचारलं पण नाही आणि आम्ही सांगितलं पण नाही. सो आमची यात चुकी नाही, त्यांची चुकी आहे. काहीच बरोबर आहे ना. आता जाऊ दे, आता लेट झाला तरी आता शिव्या खायच्याच आहेत तरी चालते. इतना खाली खाया या इतना खाली खाऊ, एक ही बात आहे. सो चलो लेट्स गो गाईज. आम्ही निघालोय. अजून एक जाईपर्यंत जर काही प्रवास दाखवण्यासारखा असेल, दाखवण्यासारखा नाहीच आहे. बघूच नका तुम्ही रस्त्याला. घाणेरडा प्रचंड घाणेरडा रोड आहे. काय होतं चालेल चला. जे व्हायला नको पाहिजे होतं तेच झालेलं आहे. घरातल्यानंतर फोन आला पप्पांचा. त्यांना मी म्हटलंय की मी येतो एक अर्धा तासात. जरा कॅमेरा इथं दाखव. इथून मी आहे महाडच्या घरापासून लांब आहे 2.5-3 तास. आणि मी बोललो त्यांना की एक अर्धा तास येतोय. आता मलाच काही कळत नाही काय करत आहे. आणि कसं तरीच जायचं आहे. पण शिव्या तर पडल्यात मला. अर्धा तास बोलून पण शिव्या पडल्यात मला. आता विषय पडला असं वाटतंय की 3 तास जर त्यांना कळलं की मी 3 तासानंतर जाणार आहे घरात. जाऊ दे, मध्ये तर नेटवर्क नसणार आहे मला. त्यामुळे मला टेन्शन म्हणजे फोन तर येणार नाही. त्याच्यामुळे बघू आता काय होतंय. पण थोडी नाही, बहुत ज़्यादा मी फट गई आहे मेरी. बघू आता काय जे होईल ते होईल गाईज. चला डायरेक्ट बघू पुढं कसं काय होतं. फोन परत आला तर सांगतो तुम्हाला. नाहीतर आपण ब्लॉग इथे एंड करू. जर घरी जाऊन तर मला शूट बीट तर काय करता येणार नाही. आणि आता मला वाटत नाही मी करेल पण ह्याच्या पुढे शूट. सो जर इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत. सो बाय गाईज.